मला चालेल ठीक आहे. सध्या राज्यामध्ये उन्हाचा तडाखा, उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि उष्माघाताने अनेकांचा बळी गेल्याच्या बातम्या सुद्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत. मात्र मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी केवळ मनुष्यच नाही तर मुख्य प्राण्यांचे सुद्धा उष्माघाताने, उन्हाने हाल चालू आहे. माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहत असाल तर मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गोशाळेमध्ये आहे. ही गोशाळा आहे गांधीवादी विचाराचे आबासाहेब कांबळे यांची. कोल्हापूरपासून साधारण 38 किलोमीटर अंतरावर काटेभोगाव परिसरातल्या एका डोंगरावर ही गोशाळा आहे. साधारण 200हून अधिक गायींचं संगोपन इथं अनेक वर्ष केलं जातं आणि आबासाहेब कांबळे यांचं संपूर्ण कुटुंबीय जे आहे हे या गोशाळेसाठी अनेक वर्ष झटत आहे. आपण सध्या उष्णतेनं हैराण झालेलो आहोत. आपल्याला पाणी मिळत नाही आहे. उष्माघाताने अनेकांचे बळी जात आहेत. अशीच परिस्थिती आता या गोट्यातली किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गोट्यांची झालेली आहे. या गोट्यामध्ये जे 200हून अधिक जनावरं आहेत यांना सध्या चारा आणि पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ज्या माळावर, ज्या डोंगरावर ही गोशाळा आहे त्या ठिकाणातले जे झरे आहेत ते झरे आटलेले आहेत. बोरवेलचं पाणी गायब झालेलं आहे. त्यामुळं आता या जनावरांना पाणी द्यायचं कुठून असा प्रश्न आबासाहेब कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांना पडलेला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली. मात्र जिल्हा प्रशासन तितकंसं त्यांना मदत करायला उत्सुक आहे असं दिसत नाही. किमान टँकरने या गायींना पाणी द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र त्याला प्रतिसाद आपल्याला दिसत नाही. त्यामुळं महाराष्ट्रातल्या टेलिव्हिजनमध्ये साम TV हे पहिलं टेलिव्हिजन नेटवर्क आहे जे या गोशाळेमध्ये पोचलेलं आहे. या गोशाळेमध्ये येण्यासाठी खडतर प्रवास आपल्याला करावा लागतो. कारण मूळ गाव जे काटेभोगाव आहे तिथून चालत साधारण 3.5-4 किलोमीटर आपल्याला डोंगरातून इथं यावं लागतं आणि त्यानंतर ही आपल्याला आबासाहेब कांबळेंनी फुलवलेली ही गोशाळा आपल्याला पाहायला मिळते. मात्र या गोशाळेला आता गरज आहे ती मदतीची, प्रशासनाच्या मदतीची आणि दानशूर व्यक्तींची. कारण या ठिकाणी अजून मे महिना पूर्ण व्हायचा आहे तोपर्यंत जनावरांचे हाल चालू आहेत आणि या जनावरांना वाचवण्यासाठी, या गायींना वाचवण्यासाठी आता पाणी आणि चारा देण्याची तितकंच गरज आहे. त्यामुळे प्रशासन असू दे, या जिल्ह्यातले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी असू देत किंवा राज्य शासन मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व जबाबदार व्यक्ती असू देत, त्यांच्यापर्यंत ही बातमी जाणं तितकंच गरजेचं होतं. म्हणून साम TV या परिसरात आलं आणि या मुक्या जनावरांची जी व्यथा आहे ती तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.